एकनाथ खडसे परिवार आपल्यावर काय आरोप करतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. खडसे हे वैफल्यग्रस्त झाल्याने ते वाटेल ते बोलत असतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या केंद्रातून मंत्री असताना, त्यांच्या मुख्यमंत्री व गृह खातेकडे असताना त्या नगरपालिका निवडणुकीत महिला सुरक्षित नसल्याचा टीका करतात. याला काय म्हणावे? मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. घरात दोन दोन पक्ष असल्यामुळे कुठे एका पक्षाकडून तर कुठे दुसऱ्या पक्षाकडून मत मागत आहे. त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याची टीकाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुक्ताईनगर येथे केली आहे. नेमकं चंद्रकांत पाटील काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. आणि येणारी निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे. हे येणारी निवडणूक प्रस्थापितांची निवडणूक आहे. कारण प्रस्थापितांना अनेक वर्ष या मुक्ताईनगरमधल्या लोकांनी बघितलेलं आहे. तो काल परवाचं मी आता आज गिरीश भाऊंचं भाषण ऐकत होतो. खऱ्या अर्थाने गिरीश भाऊंनी जे मांडलं आहे ते अतिशय खरं आहे की एकाच घरात इतके पदं ठेवलेले आहे आणि तरी ते लोक घराणेशाहीचा आरोप करता. आज एक व्यक्ती जो आहे त्यांच्या कुटुंबातला तो राष्ट्रवादीचं काम कुठे करतो आहे, कुठे भाजपचं काम करतो आहे, त्याला समजत नाही मी कोणती निशाणी कुठे बोलावी. अशा पद्धती वैफल्यग्रस्त होऊन चर्चा करतो आहे. प्रत्येक गल्लीबोळात फिरतो आहे. दोन मंत्री म्हणजे केंद्राचे मंत्री प्रत्येक गल्लीत फिरताय. 22,000 मताच्या गल्लीत फिरताय. अहो तुमचा आवाका किती मोठा असला पाहिजे. तुमच्याकडे 10 नगरपालिका, तुमच्या लोकसभा मतदार 10पेक्षा जास्त नगरपालिका तुमच्या मतदारसंघात असतील. तुम्ही एकाच नगरपालिकेत हे घर ते घर रात्री 12पर्यंत फिरताय. काय लोकांना आमिष दाखवताय. सगळे धनशक्तीचा वापर करताय आणि तुमच्याशी काय आमची लढाई असणार आहे? आमची लढाई सामान्य माणसासाठी आहे. खऱ्या अर्थाने मुक्ताईनगरमध्ये जो माणूस विकासापासून वंचित आहे, ज्या माणसाला विकास उपलब्ध होऊ शकला, मूलभूत गरजा उपलब्ध होऊ शकल्या, हे विस्तीर्ण गाव आहे. या गावामध्ये पुनर्वसन झालेलं, त्या पुनर्वसनामध्ये सुविधा उपलब्ध झाल्या, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खरी अर्थाने आमची लढाई आहे. नगरपंचायत इलेक्शनमध्ये मूलभूत सुविधांचा विषय आहे. काही लोक म्हणतात इथे महिला सुरक्षित नाही, सत्ता आली की आम्ही महिला सुरक्षित करू. अरे तुम्हाला किमान तुम्ही केंद्रात मंत्री आहे, नगरपालिकेमध्ये नागरी सुविधा द्यायच्या असतात, संरक्षण द्यायचं नसतं. संरक्षण द्यायला तुमच्याकडे ऑलरेडी पद आहे. केंद्रीय मंत्री आहात, खासदार आहात, सत्ता तुमची आहे. तुमच्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते गृहमंत्री आहे. त्यांच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नगरपालिकेतून प्रयत्न होत नाही. एवढी साधारण गोष्ट ज्याला समजत नसेल तो काय गावाचं नेतृत्व करेल की नगरपालिका आल्यावर मी गावाचा विकास करेल, हे म्हणणं बरोबर आहे. पण नगरपालिका आल्यावर मी महिलांचं संरक्षण करेल, मी गुंडगिरीचा नायनाट करेल. अरे काय अर्थार्थी संबंध? गुंडगिरीचा नायनाट नगरविकासचा नगरपालिकेची निवडणूक काय संबंध? इतकं जर आपल्याला समजत नसेल तर आपल्या नेतृत्वाला तर खऱ्या अर्थाने नमस्कारच केला पाहिजे. की आपण कधी म्हणतो की माझ्या मुलीला जी 21 वर्षाची आमची ती मुलगी, तिला आपण म्हणतो मी उमेदवारी की दिली असती, कधी म्हणतो आपण तिचं नाव यादी नाही, तिला उमेदवार म्हणून उभं केलं असतं. इतक्या अपरिपक्व चर्चा करणारे लोक विकास काय करू शकतील? गिरीश महाजनांनी आपल्या पत्नी साधना महाजन, आमदार किशोर पाटील यांनी आपल्या पत्नी या ठिकाणी सुनीता पाटील, त्याचप्रमाणे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कन्या संजना पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. प्रतिभा चव्हाणांना, मंगेश चव्हाणांनी या ठिकाणी एक प्रकारे जर बघितलं तर घराणेशाही या ठिकाणी संपूर्ण दिसून येत आहे असंही ते म्हटलेले. कोण म्हटलं असं? खडसे. त्यांना म्हणायचा अधिकार आहे. त्यांना म्हणा ग्रामपंचायतपासून तर दूध संघापर्यंत, सोसायटीपासून तर खासदारापर्यंत, मंत्र्यापासून तर तुमच्या आमदारापर्यंत सगळं तुमच्या घरात आहे. तुम्हाला काय म्हणण्याचा अधिकार आहे? त्यांना म्हणण्यासाठी पहिल्यांदा नैतिकता नाही. जो नैतिकतेचा माणूस त्याच्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं आहे की एकनाथ खडसे आहे तरी कुठल्या पक्षात आहे, ते एकनिष्ठ तरी आहे का पक्षाशी, असं मंत्री गिरीश महाजन एका सभेमध्ये बोलताना म्हटले. आपली काय प्रतिक्रिया? आपण जे म्हणतो ते खरं आहे. गिरीश महाजन साहेबांची मी प्रतिक्रिया आज ऐकली आणि गिरीश महाजन साहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, जी दाखवली पाहिजे. की तुमच्या घरात इतके पदं असताना तुम्ही लोकांवर काय बोलताय? आणि आमच्याकडे तर लोकांची जन्मत आमच्यासोबत आहे, लोक आमच्यासोबत आहे, कारण लोकांना आम्ही प्रामाणिक वाटतो आहे. तुम्ही परिवारवाद करता हे सगळ्यांना समजता येत. ह्या कालच्या लढाईतून तुम्ही जे समोर आलात त्यातून खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर मतदारसंघातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येकाला समजलं आहे की भुसावळमध्ये काय मत मागता, इथे काय मागता आणि भुसावळमध्ये जाऊन परत कमळ मागता. अरे तुम्ही तुमचं डोक्यामध्ये तुमचा तो काय होता ते लोचा झाला, केमिकल लोचा त्यांच्यामध्ये झाल्यामुळे ते आज परिस्थिती त्यांची वाईट आहे. कधी कधी मुक्ताईनगरच्या काही वस्तीवर जाऊन ते धनुष्यबाण पण सांगता. असं लोक आम्हाला सांगतात की धनुष्यबाण मतदान करा. ही स्थिती त्यांची आता.